घरी विचारलं आज भाजीला काय बनवू, उत्तर आलं काहीही बनव. पण बघितलं तर घरामध्ये कोणती भाजी शिल्लक नव्हती. मग काय केलं, एक वाटी ती मुगाची डाळ घेतली आहे, 5 मिनिटाला भिजवून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरायच्या आहेत. कांदा आपल्याला घालायचा आहे, त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतली आहे. कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो कांदा छान नरम होण्यासाठी पटकन त्याच्यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे, अर्धा छोटा चमचा. त्यानंतर आपल्याला तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपले कांदा टोमॅटो हा नरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. डाळीतलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. डाळ आपली छान अशी तेलावरती ह्याला परतून घ्यायची आहे. शिजेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. मध्ये मध्ये आपल्याला पाणी जर हवं असेल तर 1-2 चमचे याच्यामध्ये ॲड करायचे आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे. मस्त चमचमीत डाळ कांदा आपल्या इथे तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.